सुधारित आणि असुधारित वेतन संरचना म्हणजे 5वा, 6वा आणि 7वा वेतन आयोग याप्रमाणे जे राज्य सरकारी कर्मचारी त्यांचा पगार घेत आहेत त्यांच्यासाठी 18 मे 2026 रोजी राज्य सरकारच्या वित्त विभागाने 3 वेगवेगळे शासन निर्णय जाहीर केले आहेत। या तीनही शासन निर्णयांमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम, त्या रकमेचा कालावधी, ती रक्कम कशी मिळणार, कोणत्या स्वरूपात मिळणार या संदर्भातली माहिती दिलेली आहे। तुम्ही सुद्धा राज्य सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या परिचयात कोणी राज्य सरकारी कर्मचारी असतील तर हा व्हिडिओ, ही खुशखबर नक्की बघा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा। 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या 3 महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय वित्त विभाग, महाराष्ट्र शासनाने घेतला आहे। पहिला GR 7व्या वेतन आयोगाचा म्हणजे सुधारित वेतन संरचनेचा। त्यानुसार सुधारित वेतन संरचनेत म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम माहे मे 2026च्या वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। अगदी याचप्रमाणे दुसरा GR जो आहे तो 6व्या वेतन आयोगाचा आहे म्हणजेच असुधारित वेतन संरचनेत। 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम मे 2026च्या वेतनासोबत म्हणजेच पगारासोबत रोखीने देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे। तिसरा GR हा सुद्धा 5व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच असुधारित वेतन संरचनेत जे कर्मचारी पगार घेत आहेत त्यांना नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या 3 महिन्याच्या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम मे 2026च्या पगारासोबत रोखीने देण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे। तर मित्रांनो, आता या तीनही GR नुसार राज्य सरकारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना 3 महिन्याच्या थकबाकीची रक्कम ही मे महिन्याच्या पगारासोबत रोखीने देण्याचे निर्णय घेण्यात आले आहे म्हणजे अधिकचा आर्थिक फायदा। या तीनही GR ची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही GR वाचू शकता आणि हो, व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।